श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत दही खाण्याचे फायदे. हे दही आहे गीर जातीच्या गाईच्या दुधापासून बनवलेले. रोज 1 वाटी दही खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि शरीराला थंडावा मिळतो. दही हे कॅल्शियम आणि प्रथिनांचे उत्तम स्रोत असल्याने आपली हाडे मजबूत होतात. तसेच दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरिया असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पचनाच्या समस्या दूर करतात. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे आपली हाडे आणि दात निरोगी राहतात. दह्यातील पोषक घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच दह्यामध्ये प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे आपण दही 1 वाटी किंवा 2 वाटी जर दही खाल्ले तर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि अतिरिक्त भूक लागत नाही. तसेच दह्याचे सेवन त्वचेला नैसर्गिक चमक देते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करते. पण शक्यतो दही हे रात्री खाऊ नये. दही हे दुपारच्या जेवणासोबत खाणे सर्वात फायदेशीर ठरते. दही आणि साखर खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते आणि ताणतणाव कमी होऊन मन शांत होते. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडताना दही आणि साखर खाण्याची जुनी परंपरा आहे, कारण हे आरोग्यासाठी आणि एकाग्रतेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. साखरेतील ग्लुकोज आणि दह्यातील पोषक घटक एकत्र मिळून शरीराला त्वरित ऊर्जा देतात. थकवा दूर करण्यासाठी हे उत्तम मानले जाते. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात, जे पोटातील गुड बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळेच आपली पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. आयुर्वेदानुसार दही आणि साखरेचे मिश्रण शरीरातील उष्णता कमी करून नैसर्गिकरित्या थंडावा देतात. गोड पदार्थ खाल्ल्याने मेंदूमध्ये आनंदी हार्मोन्स तयार होतात. यामुळे मन शांत होते, मूड सुधारतो आणि चिडचिडसुद्धा कमी होते. दही आणि साखर खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते, ज्याचा थेट फायदा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. जर मधुमेह किंवा वजन वाढण्याची समस्या असेल